तर आता मी साइट इंजीनियरची जॉब सोडून दिलेली आहे. सर को मराठी नहीं समझने आती, आप मराठी में कुछ बोल देंगे ना सर को नहीं समझेगा. ते होतं पहिलं काम. वरती जाऊन क्वालिटी चेक करायची आहे आणि आता जाऊन नाश्ता वगैरे करून आलो. आता मी स्लॅबवर जाणार आहे. सेकंड फ्लोअरचं काम चालू आहे. तसं तुम्हाला दाखवतो समोरचं याच्यात कॅमेरा. आता पहिलं काम होते म्हणजे ते स्लॅबचं पूजन होतं. तुम्ही बघू शकता इथे साईडचे सिनियर इंजिनियर आहेत ते इथं पूजा वगैरे करून राहिले. फोड दीजिए नारळ वहाँ पे. आणि असला काय आता स्लॅब आहे. ते आपला मित्र आहे आणि असे काही साईड वगैरे थांबून येतात आणि इथे आता चालू होईल कास्टिंग. कॉन्क्रीट टाकायला सुरुवात केलेली आहे. त्याची तुम्ही बघू शकता मागे त्याचे कॉन्क्रीट टाकणं चालू झालेलं आहे. तर आता मी साईट इंजिनियरची जॉब सोडून दिलेली आहे आणि आता सध्या मी क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये वर्क करत आहे. त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे त्याच्यामुळे मी ते साईट इंजिनियरची जॉब सोडून दिली. पण नंतर मी ठीक झाल्याच्या नंतर मी परत एकदा ती जॉब जॉईन करणार. तर माझं QA आणि QC मधलं पहिलं काम म्हणजे क्वालिटी ॲनालिसिस आणि क्वालिटी कंट्रोल या लॅबमधलं पहिलं काम मला आज मिळालेलं आहे आणि ते म्हणजे मला सांगितलं आहे क्यूब टेस्टिंग करायला. तर M40 ग्रेडचं जे कॉन्क्रीट असते त्याची मिनिमम किंवा सरासरी त्याची जे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे ती 1100 किलो न्यूटन एवढी तरी आली पाहिजे आणि जे M30 असते त्याची 900 पर्यंत यायला हवी. तर ते आता आपण मशीनद्वारे टेस्ट करून बघूया आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आणि मला तुम्ही या गोष्टीबद्दल एकदा सांगून द्या की मी हिंदी किंवा हिंदीमध्ये ब्लॉग काढू किंवा मराठीमध्ये किंवा हिंदी मराठी मिक्स असंही म्हणून ब्लॉग काढू. तर मला एकदा कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा. आणि हा माझा खूप दिवसानंतरचा पहिला व्लॉग आहे कारण की माझी थोडी तब्येत खराब होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकायला नाही जमले. तर इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ येतील. आणि मी तुम्हाला जर तुम्हाला जर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या करिअरकडे वळायचं असेल तर याच्याबद्दल जास्ती तर नाही पण थोडंसं नॉलेज तुम्हाला देऊ शकतो. तर तुम्ही ऑलवेज कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारत राहा आणि मी नक्की त्याला रिस्पॉन्स देत राहील. तर आपण आता थोड्याच वेळामध्ये आपण क्यूब टेस्टिंग करू आणि त्याचे रिझल्ट आपण बघूया काय येतात. तर असं काय मशीनचं सेटअप राहते आणि आता मशीन चालू झालेली आहे. आता ती चालू झालेली आहे आणि या मशीनचं नाव कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीन आहे जी की आता तुमच्या समोर दिसत आहे. आणि हे आपल्याकडे काही क्यूबचे सॅम्पल येतात जे आपण या मशीनमध्ये टाकणार आणि याची रिडिंग नोट डाऊन करणार. तर हा आता मशीनमध्ये ठेवलेला जो आहे तो M30 ग्रेडचा कॉन्क्रीट आहे. तर याची स्ट्रेंथ 900च्या समोर जायला हवी. तर ती इथं आपण बघूया 700चा झालेला आहे. उठायला तर नाही पाहिजे तो. पण पाहूया सम क्लोन टेस्ट जी कॉन्क्रीटची वर्केबिलिटी चेक करण्यासाठी केली जाते ती आता आपण इथं परफॉर्म करू आणि त्याचा सेटअप तुम्ही इथे बघू शकता. हा काही सेटअप आहे स्लम क्लोन टेस्टचा जे तुमच्यासमोर तुम्हाला दिसून राहिला आहे. आणि याला 3 लेअरमध्ये भरणं लागते आणि 25 टाईम टॅम्पिंग करावं लागते त्या रॉडला ज्याचं डायमीटर 16 mm आहे. आणि या स्लमकोन टेस्टचं जी डायमीटर आहे वरचं डायमीटर आहे 100 आणि खालचं 200 आणि टोटल हाईट आहे त्याची 300. तर असं करून त्यांना 3 लेअरमध्ये भरल्या जाते आणि त्याच्यानंतर स्लंप मोजल्या जातो की किती आहे तो स्लंप आणि त्याच्यावरून त्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी डिसाईड केली जाते. तर आता ही प्रोसेस चालू आहे. तर तो एक माझ्यासोबतच लागलेला आहे ज्युनियर मनीष. तो पण आता त्याच्या हाताने करून बघत आहे. पण निवली आहे इथे. तर असा काही स्लम टेस्ट होत आहे आणि याच्यामध्ये आता मेजरमेंट करत आहे आपण की स्लम कसा घ्यायचा आहे. क्युरिंग टँक आहे ते ज्याच्यामध्ये आपण क्यूब ठेवतो 28 दिवसासाठी. त्याच्यानंतर नेमकी संध्याकाळची वेळ झाली की साईटवर करमत आहे आणि अशा मोसममध्ये बाहेर जायला मला पण खूप आवडतं. मग संध्याकाळच्या वेळेस जाणंच लागते बाहेर. तर हे बघा माझ्यासोबत आहे तर विश्वजित सर. येत रे काय काय होतंय.
है सर अपना बताओ। सर को मराठी नहीं समझने आती, अब हम मराठी में कुछ बोल देंगे ना सर को नहीं समझेगा. नहीं आता है पर क्या है ना थोड़ा थोड़ा आता है, बहुत ज्यादा नहीं आता है मराठी हमको. सर तुम्ही जेवले का? हाँ काय खाल्लं? उसका तो नाम नहीं पता. जेवण झाला. जेवण झालं, सरचा जेवण झालेलं आहे इथं आता. आणि आता सर इथं वाचता वाचता काम बघत आहे इथं. आता इथे रोलर चालू आहे तर थोडासा आवाजामध्ये तकलीफ जाईल. तर इथे काय काम चालू आहे? कंपनी का काम चला है. इधर का है उधर का ओडब्ल्यू स्पीड हैंगर तो अपना खत्म ही हो गया है, देख रहे हो पूरा अपन लोगों ने घंटा गाड़ी दिया हैंगर का. हाँ. उसके बाद बंदा आएगा तो देख लेंगे आराम से. ओके ओके, चलो थैंक्स. चलो के बाद चले गया. तो ऐसे कुछ है, ये हमारे विश्वजीत सर है. और मैं जब पहले हैंगर बिल्डिंग में काम करता था तो ये मेरे सीनियर थे. तो अभी मैं क्वालिटी कंट्रोल लैब में काम कर रहा हूँ. तो अरे यार फिर से हिंदी में शिफ्ट हो गया तो मराठीमध्ये बोलतोय मी आता. तर माझे सिनियर होते तर खूप चांगला सपोर्ट करतात आणि खूप चांगलं सांगतात पण शिकवतात पण. असं साईटवर तर एकमेकाची मदत करणं चालूच असते बरं काय. आणि खूप चांगलं वाटतं इकडे साईटवर. आणि तर आपण थोडं आता हँगर बिल्डिंगला बघू जिथं मी आधी काम करत होतो. आता ती खूप सुंदर आणि खूप छान दिसत आहे बघा. जसं की माझ्या मागे दिसत आहे, बॅक साईड आहे हँगर बिल्डिंगची. तसं मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवूनच देतो एकदा. तर अशी दिसते मागच्या साईडनं हँगर बिल्डिंग. तसं मी तुम्हाला आतले सुद्धा नजारे दाखवतोय हँगर बिल्डिंगचे. ही पूर्ण 200 मीटर लांबीची आहे जसं की तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता. आणि हे इकडे सुद्धा आहे अशी खूप सारी लांबी. आणि ते आपण आता हँगर बिल्डिंगमध्ये एंटर करूया. चला बघू आपण अंदरून कशी दिसते हँगर बिल्डिंग. तर असं काय आता फिनिशिंगचं काम चालू आहे इथचं. जिप्समचं प्लास्टर आहे आणि पेंट सुद्धा मारलेला आहे तिकडं. आणि समोर हे असं हँगर आहे आणि मागे सुद्धा हे असं अंदरून असं दिसते. आणि समोर तिकडे पण खूप सारे. आता भेटूया आपण उद्याला परत. आजच्यासाठी एवढंच. आणि आता संध्याकाळचा टाइम होतोय आणि 8 वाजता सुट्टी मिळते. चला ठीक आहे.